इकडच्या ग्रामीण भागामध्ये ग्रामीण जे घरकुलाचे लाभार्थी असतील, गोठा असेल, इतर लाभार्थी असतील, त्याचबरोबर ग्रामपंचायतींमध्ये सध्या प्रशासक राज आहे, यामध्ये जो ग्रामीण भागाच्या लोकांना भयंकर त्रास होतोय त्याचा जाब विचारण्यासाठी आज इथे युवा सेनेच्या माध्यमातून, शिवसेनेच्या माध्यमातून, महिला आघाडीच्या माध्यमातून काही पदाधिकारी इथे आम्ही आलेलो आहोत। अतिशय भयंकर परिस्थिती आहे। अधिकारी मंडळी तसेच सरकारी पंचायत समितीतले कर्मचारी मंडळी कोणाचंच ऐकून घ्यायला तयार नाही आहेत। ग्रामसेवक वेळेवर येत नाहीत। त्याचबरोबर जे लाभार्थी इथे चक्रा मारून हिंडून थकतात, अशा लोक कामधंदे सोडून, आजकाल शेतीचे कामं जोरात आहेत तरीसुद्धा कामधंदे सोडून लोक इथे येतात आणि त्यांना तसंच परत जावं लागतं। कुठलंही काम इथे व्यवस्थित होत नाही। त्याचा जाब विचारण्यासाठी आम्ही इथे आज आलेलो आहोत। परिस्थिती अतिशय भयंकर आहे। कोणीच कोणाला विचारायला तयार नाही आहे। इथल्या लोकप्रतिनिधींनी तर मला वाटतं प्रशासनाला एकदम मोकळं सोडलं आहे, भयंकर मोकळं सोडलं आहे। यांच्यावर कोणाचाच अंकुश राहिलेला नाही आहे। त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेचे अतिशय हाल होत आहे। तर याकडे अधिकाऱ्यांनी लक्ष दिलं गेलं पाहिजे। आज ग्रामपंचायतीमध्ये ग्रामपंचायत सदस्य नाही आहेत, सरपंच नाही आहेत, जनता अहवाल दिला आहे, प्रशासक मात्र मस्त कार्यक्रम चालू आहे, कोणी लक्ष द्यायला तयार नाही आहे। शासनाचे अधिकारी याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करतायत आणि जनतेचे हाल होत आहेत। हे हाल आता शिवसेनेच्या माध्यमातून थांबले पाहिजेत। कुठल्याही परिस्थितीत जनतेला न्याय मिळाला पाहिजे। जे लाभार्थी आहेत, रोजगार हमी योजनेचे मजूर आहेत, अशा सर्वांना न्याय मिळाला पाहिजे। घरकुलाचे कामं पूर्ण होतात, जिओ टॅगिंग केलं जातं, अनेक गोष्टी तांत्रिक अडचणी दाखवून लोकांना इथून माघारी जावं लागतं। अनेक वेळा टेबलावर कर्मचारीसुद्धा नसतात। तर हे आंदोलन यापुढे जर काही आज आंदोलनाचं काही फलित निघालं नाही, येत्या 8-10 दिवसामध्ये जर हे प्रशासन ठिकाणावर आलं नाही तर मात्र शिवसेना स्टाईलने आंदोलन केलं जाईल। भरपूर म्हणजे तालुका अध्यक्ष युवा सेनेचा मी 4-5 गावांचे मिळून तुम्हाला अर्ज केलेले बऱ्याच वेळा, पण आतापर्यंत आता 74 ते 75 दिवस झाले ते काही अर्जांना त्यावरती अजूनही तुमची कारवाई नाही आहे। पण नागरिकांनी करायचं काय? कर्मचारी इकडे आपले येतात, KYC करायला कोणी आलं त्यांना उडवडीचे उत्तर देतात। आज या उद्या या सामान्य नागरिक इथं चपला घासून पागल होऊन जातो अक्षरशः। केव्हा त्याला भाडायला पैसे नसतात, मग त्यांना करायचं काय? कोणाकडे